नमस्कार, मी रमा. स्वागत आहे तुमचं रमा रेसिपीमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंड्यापासून छान अशा सोप्या आणि टेस्टी रेसिपी बनवणार आहोत. तर ब्रेड आणि अंड्याच्या ह्या रेसिपी असणार आहेत. सर्वात अगोदर आपण ब्रेड घ्यायचा आहे आणि एक वाटी घ्यायची आहे आणि आतमध्ये त्याला अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे. याच्यासाठी आपल्याला 2 ब्रेड लागणार आहे. तर माझ्या मुलींचं हे खास आहे, तर आपण हीच रेसिपी अगोदर पाहणार आहोत. एका वाटीमध्ये अगोदर आपण एक अंड फोडून घेणार आहोत. याच्यामध्ये तुम्ही आवडीनुसार मसाले, कांदा, टोमॅटो, वेगवेगळ्या भाज्या टाकू शकता, पण मी साधंच करणार आहे. तवा गरम आहे आणि तव्यावरती थोडंसं आपण तेल लावून घेतलं आहे. सर्वात अगोदर आपण एक ब्रेडचं ठेवायचं आहे आणि हे जे मिश्रण आहे, अंडा जो आहे फोडलेला तो त्याच्यामध्ये टाकायचा आहे. चवीनुसार थोडंसं मीठ त्याच्यावरती टाकायचं आहे आणि आवडीनुसार मसाले टाकायचे आहेत. मी लाल मिरची पावडर टाकणार आहे, थोडीशी हळद टाकणार आहे, चिकन मसाला टाकणार आहे, थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे. याच्या आपण 3 रेसिपी करू शकतो. आता हे टाकलेलं आहे, थोड्या वेळानंतर त्याला उलट करायचं आणि शेकायचं आहे, किंवा आपण जो हा ब्रेड घेतला होता गोलवाला तो त्याच्यावरती ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर त्याला शेकून घ्यायचं आहे दोन्ही बाजूला. किंवा आणखीन एक तिसरी पद्धत आहे, ती तुम्हाला मी आज दाखवणार आहे, कारण की ही पद्धत खूप ट्रेंडिंगवरती आहे. मी ती ट्राय केली होती आणि त्याच्यामध्ये काय झालं होतं प्रॉब्लेम आणि तो कसा सॉल्व्ह करायचा हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्याच्यावरती आपण आणखीन एक ब्रेड जो आपण तयार करून ठेवलेला तो ठेवायचा आहे आणि आणखीन एक आपण अंड त्याच्यावरती फोडून टाकायचं आहे आणि जे मसाले आपण अगोदर टाकले होते तेच मसाले आपण यावरती टाकायचे आहे. मीठ, लाल मिरची पावडर, चिकन मसाला, त्याचबरोबर कोथिंबीर टाकायची आहे. त्यानंतर आपण जो त्याच्यावरचा ब्रेड होता गोल तो त्याच्यावरती ठेवायचा आहे. डायरेक्टच आपण त्याला पलटी केलं तर तो बरोबर पलटी होणार नाही, त्याच्यामुळे गोल टाकून तो आपण पलटी करून घ्यायचा आहे. आता तो एका साईडला गेला तर मी त्याला व्यवस्थित करून घेतलेला आहे. आता दोन्ही बाजूने याला व्यवस्थित आपण शेकून घ्यायचं आहे. थोडंसं तेल लावायचं आणि शेकून घ्यायचं आहे. तर छान असा भाजलेला आहे, पण काय होतं आतमध्ये जे आहे ना ते कच्चं राहतं. मग अशा वेळेस मी काय करते, ही जी बाजू आहे ती बाजूला ठेवते आणि दोन्ही बाजू ज्या कच्च्या आहेत ना त्या अगोदर मी छान अशा भाजून घेते. आपण हे दोन्ही वेगवेगळे सुद्धा करून घेऊ शकतो, पण माझ्या मुलींना ते एकत्रच आवडतं, त्याच्यामुळे मी त्यांच्यासमोर एकत्र करते आणि त्यांना सांगते की बघा आता हे कच्चं आहे, तुम्ही कच्चं खाल का? नाही खाणार ना? मग त्यांच्यासमोर ते शेकते आणि छान असं वापस अशाच पद्धतीने व्यवस्थितपणे ठेवते. तर ही आपली पहिली रेसिपी आहे ज्याच्यामध्ये आपण 3 प्रकारे करू शकतो. ते तिन्ही प्रकार मी तुम्हाला सांगितलेले आहेत. आता दुसरी पद्धत पाहूया. त्याच्यासाठी एका वाटीमध्ये आपण कांदा घेणार आहोत, बारीक कापलेला टोमॅटो घ्यायचा आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या सुद्धा टाकू शकता. हिरवी मिरची टाकायची आहे. तुम्ही हिरवी मिरची ऐवजी लाल मिरची पावडर टाकलं किंवा काळी मिरी पावडर जे तुम्हाला आवडतं ते टाकलं तरीही चालेल. चवीनुसार मीठ टाकायचं आहे, थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि यामध्ये आता आपण अंडे फोडून टाकणार आहोत. तर मी 2 अंडे घेणार आहे आणि छान असं आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे. अगोदर मीठ वगैरे टाकलेलं आहे तर छान असं मिक्स झालं पाहिजे. लाल मिरची पावडर टाकली तर आणखी व्यवस्थितपणे मिक्स करा, कारण की मिरची पावडर काही वेळेला वेगळी राहते. आता पुन्हा आपण ब्रेड घेतलेला आहे आणि त्याला आता आपण चौकोनी आकार देणार आहे. त्याच्यासाठी थोडंसं काटापासून अंतर ठेवून मी चाकूने अशा पद्धतीने कापून घेतलं आणि आतमध्ये हा आपला ब्रेडचा हा चौकोनी भाग अलगद काढून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने इथे मी हे 2 घेणार आहे ब्रेड अशा पद्धतीने करून. तव्यावरती थोडंसं तेल टाकायचं आहे आणि हे जे ब्रेडचे 2 भाग आहेत ते असे बाजूला ठेवायचे आहे. गोल जो आहे ना आपण केलेला ब्रेड तो सुद्धा अशाच पद्धतीने तुम्ही करू शकता, मुलांच्या आवडीवरती आहे. आणि आपण जे अंड्याचं मिश्रण तयार केलं होतं ते मिश्रण आतमध्ये थोडं थोडंसं टाकायचं आहे. तर एक ब्रेडसाठी 1 अंड्याचं मिश्रण आपल्याला बरोबर होतं. आता मी 2 ब्रेड घेतले म्हणून 2 अंड्याचं मिश्रण घेतलेलं आहे. आणि याला सुद्धा 2 पद्धतीने करू शकता. एक तर याला पलटी करून शेकू शकता किंवा अशा पद्धतीने त्याच्यावरती चौकोनी ब्रेड ठेवून त्याला तुम्ही शेकू शकता. दोन्ही पद्धतीने खूप छान लागतं. तर खालची बाजू जरा शेकली की मग वरची बाजू आपल्याला पलटी करायची आहे, म्हणजे त्याच्या आतील जो अंडा आहे ना ते बाहेर पडत नाही. पूर्ण रेसिपी आपण स्लो टू मिडियम गॅसवरती करायची आहे. गॅस फास्ट केला तर करपेल, म्हणून स्लो टू मिडियम गॅस करायचा आहे. आता थोडंसं तेल टाकायचं आहे आणि दोन्ही बाजूने छान असं हे अंडा आपल्याला भाजून घ्यायचं आहे. कच्चं राहिलं नाही पाहिजे, तिकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. म्हणून व्यवस्थितपणे दोन्ही बाजूला मी छान असं हे पहा भाजून घेतलेलं आहे. कच्चं राहिलं तर टेस्ट बरोबर लागत नाही, त्याच्यामुळे छान असं हे भाजून घ्यायचं आहे. तर अंड्यापासून आपण ही दुसरी रेसिपी केलेली आहे.
आता तिसरी रेसिपी पाहूया। त्यासाठी आपण अंड फोडून घ्यायचं आहे। 2 अंडी घेतलेली आहेत। त्यामध्ये आपल्याला लाल मिरची पावडर टाकायची आहे, थोडीशी हळद टाकलेली आहे। तुम्ही यामध्ये हिरवी मिरची सुद्धा टाकू शकता। चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि छान असं हे अगोदर आपण मिक्स करूया। लाल मिरची पावडर लवकर मिक्स होत नाही, त्याच्यामुळे बरोबर हे आपण मिक्स करून घ्यायचं आहे। छान मिक्स झालं की त्यामध्ये आपण कांदा टोमॅटो टाकायचे आहेत, किंवा तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही एखादी भाजी सुद्धा शिमला मिरची वगैरे सुद्धा टाकू शकता। जसं आवडेल तसं तुम्हाला यामध्ये टाकायचं आहे आणि पुन्हा व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे। कोथिंबीर राहिली होती तर कोथिंबीर सुद्धा टाकायची आहे। कोथिंबीर टाकली की दिसायला छान वाटतं आणि टेस्टी सुद्धा लागतं। तर छान असं आपण ही मिक्स करून घेतलेलं आहे मिश्रण। आता पॅन वरती आपण थोडंसं तेल टाकायचं आहे आणि आपण जे मिश्रण तयार केलेलं आहे ना, ते मिश्रण आपण यावरती टाकायचं आहे। पूर्ण पसरून घ्यायचं आहे तव्यावरती। तर तवा आता मी आपला जो डोशाचा तवा असतो तो घेतलेला आहे, त्याच्यामुळे तो बरोबर पसरट आहे। चपातीचा तवा काही वेळेला गोल असतो, तर ते अशा पद्धतीने पसरलं जाणार नाही। त्याच्यामुळे जर असा गोल तवा असेल तर आणखीन छान। त्यानंतर ब्रेड घ्यायचा आहे आणि तो उलट सुलट करायचा आहे, म्हणजे वरच्या बाजूला सुद्धा अंड्याचं जे मिश्रण आहे ते लागेल। दोन्ही ब्रेड अशाच पद्धतीने करून असे बाजूलाच ठेवून द्यायचे आणि थोडं खाली शेकू द्यायचं आहे। खाली शेकलं की पाहायचं आहे की खाली शेकलं का। खाली शेकलं असेल ते अलगदपणे हे वरती येईल, म्हणजे खालचा जे अंड्याचा भाग आहे तो छान असा भाजलेला आहे। दोन्ही बाजूनी वरती करून घ्यायचं आणि असं छान असं दाबून त्याला भाजून घ्यायचं आहे, कारण की अंडा कच्चा राहू शकतो अशा वेळेला, कारण की अंडा ब्रेडला लागलेला आहे। आणि त्यानंतर तो अशा 2 चमच्याच्या सहाय्याने असं आपण पकडायचं आहे आणि त्याला उलट करायचं आहे। पुन्हा थोडंसं तेल लावायचं आहे आणि दोन्ही बाजूला छान असं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। एक बाजू दुसऱ्या ब्रेडवरती अशी टाकायची आहे आणि मग दोन्ही असं उलट सुलट करून छान असं भाजून घ्यायचं आहे। ब्रेड आणि अंड्याची आपण जेव्हा करतो ना, तेव्हा ब्रेडला लागल्यामुळे अंडा कच्चा राहू शकतो, म्हणून छान असं भाजून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने आपण अंड्यापासून ही तिसरी रेसिपी केलेली आहे। तुम्हाला कोणती रेसिपी आवडली किंवा तुम्ही कोणती ट्राय करताना ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। तर आपली ही तिसरी रेसिपी झाली आहे। आता चौथी रेसिपी पण खूप सोपी आहे। तर सर्वात अगोदर एका भांड्यामध्ये आपण अंडी फोडून घ्यायची आहेत। तर इथे मी 2 अंडी घेणार आहे। मी तुम्हाला अंड्यापासून वेगवेगळे प्रकार दाखवते आहे, अंडा आणि ब्रेड पासून। तर तुम्ही कोणताही प्रकार कोणत्याही याच्यामध्ये करू शकता। आवडीनुसार मी यामध्ये आपल्याला भाज्या टाकायच्या आहेत, ते इथे मी चवीनुसार मीठ टाकत आहे आणि अगोदर हे मिश्रण मिक्स करून घेत आहे आणि त्यानंतर मी यामध्ये कांदा टोमॅटो हिरवी मिरची टाकणार आहे। जसं आवडेल त्यानुसार आपल्याला हे टाकायचं आहे। कोथिंबीर टाकायची आहे आणि आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आपण जेव्हा मीठ टाकलं तेव्हा मिक्स करून घेतलं, कारण की काही वेळेला ना मीठ अंड्यामध्ये बरोबर मिक्स होत नाही, त्याच्यामुळे आपण अगोदरच मिक्स करून घेतलं होतं। आता हे मिश्रण छान असं आपलं मिक्स झालं आहे। त्यानंतर एक ब्रेड घ्यायचा आणि त्याच्यामध्ये उलट सुलट करायचं आहे आणि एका पॅन वरती आपण तेल अगोदर टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर हे जे आपण ब्रेड घेतला होता तो टाकायचा आहे। तर 2 ब्रेड मी घेतलेले आहेत अंड्यामध्ये उलट सुलट करून, आणि उरलेले जे मिश्रण आहे ना, ते उरलेले मिश्रण आपल्याला दोन्ही ब्रेड वरती टाकायचं आहे आणि व्यवस्थितपणे आपण हे मिश्रण अंड्यावरती पसरून घ्यायचं आहे। आता काही वेळेला खालची बाजू आपण भाजून घ्यायची आहे। मध्ये जरा आपण एक भाग पाडून घेणार आहोत, म्हणजे दोन्ही अंडे आपल्याला उलट सुलट करायला जमतील। अलगद आपण हे उलट करायचं आहे आणि त्यानंतर थोडंसं तेल टाकायचं आहे आणि दोन्ही बाजूला छान असं आपण हे भाजून घ्यायचं आहे। अंडा कच्चा राहिला नाही पाहिजे। तर दोन्ही बाजूला आपण छान असं हे भाजून घेतलेलं आहे। लालसरपणा आला की समजायचं की छान असं हे भाजलेलं आहे। पहा, दोन्ही बाजूला छान भाजून घेतल्याच्या नंतर आपली अंड्यापासून ही चौथी रेसिपी सुद्धा झाली आहे। त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारे कसं करू शकतो वेगवेगळ्या रेसिपी ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे। मैत्रिणींनो, आपल्या 4 रेसिपी तयार झालेल्या आहेतच। मी आरीवर्क शिकवते। जर तुम्हाला सुद्धा घरी बसून बेसिक आरीवर्क करायचं असेल, फक्त 501 रुपयामध्ये आहे। तर दिलेल्या नंबरवरती तुम्ही मला व्हॉट्सअप मेसेजवरती हाय मेसेज करा। धन्यवाद।